आणि माननीय NHIचे अधिकारी यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत द्वारकावरील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी अधिकृत असलेले रिक्षा व टॅक्सी स्टँड जेथे आहे तेथील जागेपासून स्थलांतर करण्याच्या सूचना NHI अधिकारी, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, महापालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी यांच्याकडून आम्हास पत्र प्राप्त झाले असून सन 1985 पासून ते सन 2005 पर्यंत या नाशिक शहराचा विकास वेगाने झपाट्याने झाला आहे। तोपर्यंत 1985 सालापासूनचे टांगा व बैलगाडी यांचे स्टँड होते, परंतु पोलीस आयुक्त हिमांशु रॉय आणि DCP सिरम यांचा पाठपुरावा करून या नाशिक शहरात स्वर्गीय पोलीस आयुक्त हिमांशु रॉय, शहर वाहतूक शाखेचे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कुमार लवंगे या 3 अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने या शहराला 148 रिक्षा व टॅक्सी थांबे मंजूर केले होते। त्याचे नोटिफिकेशन दिनांक 31/7/2007 रोजी काढण्यात आले होते आणि या 3 अधिकाऱ्यांचे उपकार, नाशिक शहराला शिस्त लावण्यासाठी करण्यात आलेले त्यांचे प्रयत्न नाशिक शहरातील रिक्षा टॅक्सी चालक कधीही विसरू शकणार नाहीत। त्या काळापासून ते पोलीस आयुक्त SM सय्यदपर्यंत कायम नाशिक शहर वाहतूक समितीच्या बैठका दर महिन्याला सिंहस्थ हॉल, जुने पोलीस आयुक्तालय येथे नियमितपणे व्हायच्या, ज्यात वकील, डॉक्टर, प्राध्यापक, बिल्डर, समाजातील विविध स्तरांमधील लोक असायचे आणि त्यांच्यामधून नाशिक शहराच्या वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली जायची। त्या काळातील पोलीस आयुक्त या समितीच्या अध्यक्ष असायचे। अशा प्रकारे आम्हाला सन्माननीय पोलीस आयुक्त हिमांशु रॉय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कुमार लवंगे, पोलीस उपयुक्त मंगलजी शशिराम यांच्या प्रयत्नातून हे स्टँड मंजूर झाले होते। गेल्या 3-4 दिवसांपासून असलेले सर्व अधिकारी आम्हाला अनधिकृत असं म्हणतात, तरीही आमच्या मंजूर थांब्याची लिस्ट आम्ही तुम्हाला देत आहोत। आज जे सर्व अधिकारी आम्हाला स्थलांतरित व्हायला सांगतात, शहर वाहतुकीच्या दृष्टीने आम्हाला त्याचा विरोध अजिबात नाही, परंतु जेथे आम्हाला जागा देण्यात येते आहे तेथील अधिकृत पत्र आम्हाला मिळावं, म्हणजे आम्ही अधिकृतरित्या त्या जागेवर जाऊन आमचा व्यवसाय उभा करू शकतो। मागील सिंहस्थानमधील मंजूर असलेले प्रिया हॉटेलजवळील स्टँड शहरात सिंहस्थ होणार का, या कारणाने पोलीस प्रशासनाने आमच्या संघटनेचे सुनील बागुल यांच्याशी चर्चा केली असता नाशिक त्र्यंबक, नाशिक सटाणा, नाशिक कळवण, नाशिक कसारा हे सर्व स्टँड आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या गेटजवळ हलवले। आम्ही ती केस हायकोर्टात जिंकलेली असताना सुद्धा फक्त नाशिक शहरातील वाहतुकीचा विचार करता हे शहर आमचेही आहे या भावनेनं पोलीस प्रशासनास संपूर्ण मदत केली, परंतु 5 वर्षानंतर नवीन अधिकारी आले, त्यांनी या भिंती पाडल्या, तेथून आमच्या लोकांना विस्थापित होण्यास भाग पाडले। अधिकारी गेला की येणारा अधिकारी आम्हाला बेकायदेशीर ठरवतात, तरीही आमची सगळ्यांची आपणास विनंती आहे की आम्हाला आमच्या नोटिफिकेशनद्वारे आम्हाला आमचे स्टँड फिक्स करून द्यावे, तसे पत्र द्यावे। द्वारका मुंबईकडून जाणाऱ्या रॅम्पवर तेथून कल्याण फाट्यापर्यंत 174 गाड्या प्रायव्हेट हे अवैध प्रवासी वाहतूक करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे वारंवार 2014 ते 2024 पर्यंत आम्ही आपणास निवेदन दिलेलं आहे, परंतु दुर्दैवाने शहर वाहतूक शाखेकडून त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही आणि त्याचा पुरावा म्हणून आम्ही आपल्या कार्यालयात दिलेले सर्व निवेदन सोबत जोडत आहोत। आम्ही जो रिक्षा आणि टॅक्सीचा व्यवसाय करतो त्याचा सर्व कर शासनास भरतो, शासनाचे सर्व नियम पाळतो। आमच्या गाड्यांवर विविध बँकांचे कर्ज आहे। पहाटे 3 वाजल्यापासून आम्ही रोज नंबर लावतो, तसेच आम्ही आमचे थांबे अधिकृत आहेत ते आपण आम्हाला अधिकृत करून द्यावेत। पक्षपात न करता आमचा विचार करावा ही आपणास विनंती। तसेच आजपर्यंत कुठल्याही गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया ह्या आमच्याकडून झालेल्या नाहीत, याची पण कृपया नोंद घ्यावी। खासदार समीर भुजबळ यांच्या कार्यकाळात जो भुयारी मार्ग झाला आहे त्याच्या बाजूला एक बराच मोठा भूखंड NHIचा रिकामा पडलेला असून NHIच्या अधिकाऱ्यांना त्या काळचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, माजी खासदार समीर भुजबळ यांना वारंवार दर्शवून त्या जागेबाबत त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। ती जागा जर वाहतुकीसाठी खुली केली गेली तर वाहतुकीचा द्वारकावरील 30% लोड कमी होईल आणि यापूर्वी सर्व मीटिंगला, कारवाईला, आमच्या संघटनेला, पदाधिकाऱ्यांना, सर्व पोलीस आयुक्तांना पत्रव्यवहार असायचा। आज पावे तो पोलिसांना सहकार्य करूनही आमच्या कार्यालयाने दखल घेतली नाही, आम्हाला कुठल्याही मीटिंगला बोलवलेलं नाही याची खंत व्यक्त करतो। तसेच पाथर्डी फाटा येथे सिटी लिंकमुळे संध्याकाळी खूप ट्रॅफिक वाढते। 2014 पासून NHIचे अधिकारी दीपक पाटील यांना 2014 पासून पुलाखाली 20x20ची जागा मागत आहोत, त्याला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद नाही। तेथे गार्डन करायचे आहे असे त्यांचे उत्तर असते, परंतु मुंबईला जाणारे लोक 2 व्हीलर लावून मुंबईला जातात आणि येताना गाडी घेऊन जातात, अशा गाड्यांची तेथे पार्किंग असते, ते मात्र त्यांना चालते। हा कुठला न्याय आहे हे आम्हाला समजत नाही। NHIला केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत सोबत जोडत आहोत। सदरचे निवेदन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांना देण्यात आले, त्यावेळी
खासदार राजाभाऊ वाजे, मामा राजवाडे, अजय बागुल, सुनील बाळासाहेब पाठक, सईद पठाण, समीर शेख, कैलास बारावकर, गणेश रणमाळे आदी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 5-6 दिवसापासून अतिक्रमण मोहीम चालू आहे. एकदम चांगली गोष्ट आहे, अतिक्रमण मोहीम चालू आहे ती. पण अतिक्रमण मोहीम चालू असताना जे अधिकृत स्टँड आहे 148 अधिकृत स्टँड आहे, ज्याला पोलीस कमिशनर असेल, महापालिकेचे अधिकारी असतील, युनियनचे पदाधिकारी असेल, NHI वाले असतील, या सगळ्यांच्या संगमताने 148 स्टँडला मंजुरी मिळालेली आहे. त्याचा ठराव आहे. आणि असं असताना सुद्धा ट्रॅफिक वाढते, ही गोष्ट बरोबर आहे. तर अधिकृत जे लोक आहेत त्यांना इथून निघून जा हे सांगणं पण चुकीचं आहे. समजा शहर मोठं होत असेल, वाहतुकीला अडथळा होत असेल, तर त्याला पर्यायी जागा शासनाने आम्हाला दिल्या पाहिजेत. आणि त्यावेळी जसं आमचा अधिकृत स्टँड आहे त्याच पद्धतीने अधिकृत पुन्हा ज्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करण्यात असेल त्या जागेच्या त्या पद्धतीचं पत्र मिळालं पाहिजे. कारण त्या ठिकाणी ऑलरेडी दुसरे लोक व्यवसाय करताय, धंदा करताय. आम्ही जर तिथे गेलो तर परत आपसामध्ये मारामारी भानगडी होतील. तर आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केली का आम्हाला अधिकृत पत्र देऊन ज्या ठिकाणी स्थलांतरित करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आम्हाला तिथं बसवलं पाहिजे आणि तसं अधिकृत पत्र दिलं पाहिजे. आमदार देवेंद्र फडणवीस असं बोलतात की ते अधिकृत आहे सगळं मंजुरी नाही. आता देवेंद्रताईंनी असं म्हणायला नाही पाहिजे, कारण हेच लोक देवेंद्रताईचे मतदार आहे. आणि मतदार असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही पाहिजे. कारण जे लोक रिक्षा असेल, टॅक्सी असेल, हे लोक आपली जी उपजीविका भोगतात, यांना परमिट आहे, यांना लायसन्स आहे, या अधिकृतपणे सरकारला पैसे भरताय, अशा लोकांना, ज्याला आपण काळी पिवळी म्हणतो, अशा लोकांना बेकायदेशीर म्हणणं हे चुकीचं आहे. ताईने असं बोललं नाही पाहिजे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून संपूर्ण नाशिक शहरात, विशेष करून मध्य नाशिक मतदारसंघात जी अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे आणि द्वारकावरील कोंडी फोडण्यासाठी तिथले अतिक्रमण हटवावे म्हणून सन्माननीय पोलीस आयुक्त, महापालिकेचे आयुक्त आणि इतर सर्व NHIचे वगैरे अधिकारी आणि कर्मचारी यांची मिळून जी मोहीम चालू आहे, त्याच्यामुळे द्वारकाचा सर्कल काढल्यामुळे श्वास थोडासा मोकळा झाल्यासारखा आहे. पण त्या अतिक्रमणमध्ये अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या तोंडातून हे सर्व अनधिकृत आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलं गेलं. आणि तिथल्या ज्या मंजूर थांब्या असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सांगितलं गेलं की तुम्ही इथून निघून जा. पहिल्यापासून श्रमिक सेनेची अनधिकृतपणाला कुठेही पाठिंबा नव्हता. मात्र आमचे जे अधिकृत स्टँड आहे ते जे आम्हाला NHI आणि नाशिक पोलीस आयुक्ताने त्यांच्या नोटिफिकेशनद्वारे मंजूर आहेत, त्या स्टँडला जी परवानगी पाहिजे ते तुम्ही मिळवून द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. ज्यावेळेला स्टँड मंजूर झाले त्यावेळेला नाशिक शहरातील वाहतुकीची परिस्थिती वेगळी होती आणि आज वेगळी आहे. पण आम्ही त्यांनी सांगितल्या जागेवर जायला पण तयार आहोत, पण त्या जागेचं अधिकृत पत्र ते स्टँड आहे म्हणून त्यांनी आम्हाला द्यावं. कारण तिथे अनेक गॅरेज चालक आपल्या गाड्या दुरुस्त करतात आणि आमचे रिक्षा आणि टॅक्सी चालक जर तिथे गेले तर वादाचा प्रसंग होऊ शकतो, पर्यायाने खूप मोठं भांडण पण होऊ शकतो. आणि गेल्या 12 वर्षापासून आम्ही NHIला सतत पाठपुरावा केलेला की आम्हाला स्टँड करून द्या, आम्हाला रिकाम्या जागेमध्ये गाड्या लावू द्या, ज्याच्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही. त्यावेळेला NHIचे अधिकारी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. तोही पुरावा आम्ही याच्याबरोबर जोडून माननीय पोलीस आयुक्तांना दिलेला आहे. तसंच द्वारकापासून 174 गाड्या या खासगी प्रायव्हेट गाड्या द्वारका ते कल्याण फाटा चालतात. वारंवार फोटोसहित श्रमिक सेनेने त्याचे निवेदन दिलेले आणि त्याच्यावर मात्र कुठली कारवाई झाली नाही. तर ह्या गोष्टींमुळे जी वाहतूक होते त्याच्याकडे लक्ष न देता इतर ठिकाणी आपण अधिकृत रिक्षा स्टँडला कुठल्याही प्रकारे त्रास न देता त्यांना पर्यायी जागा कायमस्वरूपी करून द्यावा अशी विनंती आम्ही सन्माननीय पोलीस आयुक्तांना दिलेली आहे. आम्ही अधिकृत आहोत, आम्हाला आमचा धंदा करायचा, सरकारकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या नाही. 18, 20 वर्ष झाले आज आमचा तिथं धंदा चालू आहे. कुठलंही गुन्हेगारी स्वरूपाचं रेकॉर्ड आमच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं नसून फक्त आमच्या पोटावर पाय न देता योग्य ठिकाणी शासकीय आम्हाला परवानगी मिळेल एवढीच आमची पोलीस आयुक्तांना विनंती आहे.